तर मला त्यांनी माफ करावं हा विषय नाही, पण त्यांना माफ करेन. प्रतिभा धानोरकर यांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. दरम्यान माझ्या अश्रूंवर मुनगंटीवार यांनी टीका केली असं धानोरकर यांनी म्हटलं होतं. तर सुधीर मुनगंटीवार यांना मी माफ करणार नाही असं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलंय. त्या घरचा कुटुंब प्रमुख घरचा माणूस निघून गेल्यानंतर त्या घरच्या बाईची अवस्था का होते? हा संघर्षाचा सामना करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या, बरोबर राजकीय जबाबदाऱ्या देखील माझ्यावरती आल्या आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना एखाद्या वेळेस दोन अश्रू डोळ्यातून जर का निघाले असतील तर त्या अश्रूचं देखील विरोधी पक्षाचा उमेदवार भांडवल करल याची मला अजिबात कल्पना नव्हती. नक्की मी तर एक उमेदवार, मी एक विधवा महिला म्हणून मी माफ करणार नाही, पण माझ्या भागातल्या सगळ्याच महिला ज्या बसलेल्या आहेत त्या कदापिही त्यांना माफ करणार नाही. कारण हा अपमान फक्त माझ्या एकटीचा नाही तर माझ्या भागातील प्रत्येक महिलांचा अपमान त्यांनी केला आहे. मला त्यांनी माफ करावं हा माझा काही विषय नाही आहे. मी त्यांना माफ करीन हे निश्चित आहे. प्रश्न असा आहे की मी असं म्हणालो की निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे. याच्यात काय मला वाटतं चूक आहे? तुम्हाला वाटत नाही की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी? निवडणूक हे व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप यावर होऊ नये. की मी व्यक्तिगत टीकेच्या विरुद्ध आहे. त्यांनी खूप टीका केली, मला ताप होता त्याची सुद्धा गंमत केली. मी 2 दिवस मला ताप होता त्याची त्यांनी गंमत केली. ठीक आहे, त्यांना खालचं राजकारण करू द्या, मला आता देशाचं राजकारण करायचं.